श्री स्वामी समर्थ. तर आजची नवी कथा आहे वृद्ध स्त्रीस पुत्रप्राप्ती. मंगळवेढ्यात स्वामींची कीर्ती पसरत होती, त्यामुळे येणाऱ्या लोकांची गर्दी रोज वाढत होती. लांबून लांबून लोक येऊन आपली अडचण स्वामींना सांगत होते. प्रत्येकाच्या दुःखाची प्रतवारी वेगळी होती. प्रत्येकजण आपली वेदना स्वामींना सांगून आपल्या दुःखातून मार्ग काढत असे. एकदा एक वृद्ध जोडपे आले. त्या स्त्रीने स्वामींच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला, तेव्हा स्वामी ध्यानस्थ बसले होते. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा समोर उभी असलेल्या वृद्ध बाईचे व्याकुळ डोळे त्यांनी पाहिले. स्वामींनी अंतर्ज्ञानाने तिचे दुःख लगेच ओळखले. स्वामींनी तिला विचारले, माते, तुला कसले दुःख आहे? मोकळेपणाने प्रकट कर. स्वामींच्या बोलण्यातील आर्जव आणि प्रेम पाहून ती स्त्री स्वामींच्या चरणांशी बसली आणि म्हणाली, स्वामी, आपल्या कृपेने सर्व काही उत्तम आहे. देवाने सर्व काही दिले आहे, परंतु मला मूल झाले नाही. त्यासाठी गेली अनेक वर्षे आमचा जीव तडफडतो आहे. आयुष्य उतारवयाला लागले आहे. आता मूल होण्याची शक्यता संपुष्टात आली. आपली कृपा झाली तर आयुष्य धन्य झाले असते. खूप वैद्यांना प्रकृती दाखवली, व्रत वैकल्य केली, नवस सायास केले, परंतु माझी कूस काही उजळली नाही. इतके बोलून ती स्त्री हुंदके देऊन रडू लागली. स्वामींनी तिच्या पाठीवरून हात फिरवला व तिला म्हणाले, माते, काळजी करू नकोस. श्री दत्तात्रेयांवर विश्वास ठेव. असे म्हणून स्वामींनी तिच्या कपाळावर भस्म लावले. समोरच तिचा पती होता. त्याला बोलावून सांगितले, हे समोरचे सिरसाचे झाड आहे ना, त्याला पांढऱ्या रंगाचा डिंक लागला आहे. तो काढून घे आणि घरी जाऊन मधात घालून 3 दिवस हिला खायला दे. सर्व काही तुमच्या मनासारखे होईल. त्या दोघांनी स्वामींच्या चरणावर डोके ठेवून नमस्कार केला व तो डिंक घेऊन घरी गेले. 3 दिवस स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तो डिंक तिने खाल्ला. वर्षभराने त्या वृद्ध स्त्रीला मुलगा झाला. त्या मुलाला घेऊन त्यांनी महाराजांच्या चरणावर घालून त्यांचा आशीर्वाद घेतला व पतीसह ती आनंदाने राहू लागली. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. शेवटी एवढेच म्हणेन, संतकृपा झाली की अशक्य गोष्टही शक्य होण्यास वेळ लागत नाही. श्री स्वामी समर्थ.